धर्म म्हटले की बहुतेकांना हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध इत्यादी शब्दच आठवतात. मग देव म्हणजे नेमकं काय, खरा धर्म काय व फक्त भारत देशावरच प्रेम का, असे बरेच प्रश्न आजच्या युवा पिढीला पडत आहेत. आणि याची उत्तरं न मिळाल्यामुळं ही पिढी देव, देश, धर्म याबद्दलच्या भावनांपासून दूर जात आहेत. अशाच प्रश्नांची उत्तरे शोधत एक युवक निराश होऊन बसला आहे. बघूया तर त्याची कहाणी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नमस्कार महाराज. आजचे युवा अशा अज्ञानस्थळी एकटेच बसून काय करतायत? महाराज सगळ्यांचा माझ्या मनामध्ये इतका गोंधळ सुरू आहे बघा, की काय करायचं काय नाही करायचं ते काही सुद्धा कळणार बघा. आणि मनामध्ये गोंधळ आणि गोंधळ सुरू आहे. युवा पिढीने असं गोंधळून कसं चालेल? काय शंका आहे तुझ्या, सांग बरं. महाराज मी ग्रंथ खूप वाचले, ग्रंथामध्ये महात्म्यांचे विचार वाचले, पण त्यातून समाधान असं काय भेटलं नाही. देव कसा समजून घ्यायचा, त्या समाधान कसं शोधायचं हे काही कळना बघा. तुम्ही समजून सांगताय मला? प्रयत्न करून बघ. माझ्याकडे कथा सांगण्याची सिद्धी आहे. देवाबद्दल मी ग्रंथामध्ये खूप काही वाचले, बरंच काही काय वाचले. तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याचं रूप निर्गुण आहे, पण तो कसा समजून घ्यायचा त्याच्याबद्दल समज नाही, तर ते कसं करता येईल? निर्गुण निराकार तुला समजला नाही म्हणजे तुला अनुभवात आला नाही, नाही का? त्याला समजून घ्यायचं म्हणजेच तत्वज्ञान समजून घ्यायचं. आता ते निर्गुण निराकारचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुला सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. कारण संत सद्गुरू हे नाम व प्रबोध या रीतीप्रमाणे आपल्यातला जो आत्मा आहे ना त्याला आणि त्या परब्रह्माला ह्या दोघांची नाळ जोडतात आणि मग आपल्याला तो अनुभव येतो. आता तू ग्रंथ वाचले असं म्हणतोस, पण तुला काय उत्तर सापडली नाही. पण सगळी उत्तर ग्रंथात आहेत बरं का, पण ती गुह्य रूपात आहेत. कारण ग्रंथ हे संतांनी लिहिलेत आणि संतांनी त्यांचा अनुभव त्या ग्रंथात मांडलाय. जर तुला त्याच्यातली उत्तर सापडायची असेल तर तुला तो अनुभव आधी आला पाहिजे. त्यासाठी सद्गुरू तो अनुभव आपल्याला आधी देतात. आणि जेव्हा आपल्याला तो अनुभव येतो तेव्हा आपण जेव्हा ग्रंथ वाचतो आपल्याला आपोआप त्याच्यावर उत्तर सापडतात. पण तुकाराम महाराज तर म्हणतात ना, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसारामध्ये काही रस नाही, मग त्यात परमार्थ कसा शोधा संसारामध्ये? आणि त्याच्यापेक्षा योगी बनणे सोपं आहे ना. योगी बनण्याचा मार्ग अवघड आहे. कारण वर्षानुवर्ष आपण तपस्या करतो, त्यानंतर आपल्याला सिद्धी प्राप्त होते. आणि जेव्हा सिद्धी प्राप्त होते तेव्हा अहंकाराचा पारा जड होतो. आणि जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा आत्मज्ञान होऊन सुद्धा परत अधोगतीत जाण्याची शक्यता असते. आता मला काय कळणार महाराज, तुम्ही काय म्हणताय आत्मज्ञान? आत्मज्ञान भेटल्यानंतर त्याला अधोगती कशी काय मिळेल? तुला एक प्रसंग दाखवतो. हा प्रसंग चांगदेव महाराजांचा, मुक्ताईचा, ज्ञानेश्वर माऊलींचा, निवृत्तीनाथाचा आहे. हा, तो प्रसंग का मी ग्रंथामध्ये वाचलाय. चांगदेव महाराजांना म्हणे भेटण्यासाठी माऊली भिंत चालवतात आणि चांगदेवांचा अहंकार नाहीसा करतात. चांगदेवांचा अहंकार नाहीसा केल्यानंतर मग काय होतं पुढं, तर मुक्ताईनं ते साधक भावाने शरण जातात, असा तो प्रसंग आहे. हे जर खरे असलं म्हणजे चांगदेव महाराज समर्पित झाले मुक्ताईला, मुक्ताईकडून त्यांना ज्ञान भेटलं, आत्मज्ञान भेटलं, तरी सुद्धा कुठेतरी सिद्धीचा एक सूक्ष्म अहंकार त्यांच्यामध्ये होता. आणि तो गुरुमाईंनी कसा तो बाहेर काढला, म्हणजे त्याला अहंकार आहे कसं केलं, ह्याची ती कथा आहे. तू डोळे झाक आणि मी तुला कथा दाखवतो. चांगदेव महाराजांना मुक्ताईंकडून अनुग्रह झाल्यानंतर बरेच दिवस सद्गुरूंची सेवा करण्यासाठी चांगदेव महाराज, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, मुक्ताई, सोपान यांच्या सोबत राहत आहेत. आता त्यांच्या परतीचा प्रवास होण्याची वेळ आलेली असते. गुरुमाई, आपणा सर्वांपासून दूर जाणे सहन होत नाही. पण मनाने दूर जायचंच नाहीये आणि देहाने दूर होणं हा या इहलोकीचा नियम आहे. तो अमान्य करून कसं चालेल? एक प्रश्न विचारू. सद्गुरू लाभणे हे फार मोठं भाग्य म्हणतात, परंतु परवा आपण मला निगोऱ्या म्हणाला. निगोऱ्या म्हणे ज्याला गुरु नाही. असे का? मी तर तुमचा शिष्य आहे, तरी तुम्ही मला निगोऱ्या म्हणाला.
अरे चांगदेवा, गुरु ही केवळ व्यक्ती नसते, ती जगण्याची दिशा असते. गुरुदादांच्या आज्ञेने मी तुझी गुरु झाली खरी. तूही मला मनापासून गुरु मानलंस, परंतु विचाराने तू गुरुमय होत नाहीस तोपर्यंत गुरु असूनही तो गवसत नाही. येतंय तुझ्या ध्यानात? आपण जे आत्मज्ञान दिले आहे त्या विचारात मी राहील. आणि आचरणाचं काय? म्हणजे उमगेल, सारं काही उमगेल. काही गोष्टी ह्या अनुभूतीच्या असतात. आता माझा गुरुदादा आणि ज्ञानदादा आहे तुझ्या सोबत. काळजी नको करूस, योग्य वेळ आली की तुला सारं काही कळेल. मी माझ्या सर्व सिद्धी पणाला लावणार आणि या दोघांची सेवा करणार. सर्वजण प्रवास करत करत एका जंगलात येऊन पोहोचतायत. संध्याकाळ झालेली असते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. घनदाट अरण्य आहे. आपण इथेच विसावा करूया. बघितलं, जो निसर्ग माझ्या शब्दावरती बदलायचा तो आता कोणाचाही ऐकायला लागलाय. योगाची वस्त्र घातली म्हणून योगी होत नाही. 1400 वर्ष तपश्चर्या करावी लागते. असं असेल तर करू ह्यापेक्षा मोठा विरोध आदेश आहे. शिवशंभो शिवशंकर, शिवशंभो शिवशंकर. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. चला, संध्याकाळ झाली आहे. आपण इथे विश्राम करा. मी तिथे विश्राम करतो. झालेली असते. चांगदेव महाराज लवकरच झोपी जातात. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदादा मात्र अजून जागे असतात. निवृत्तीनाथांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून ज्ञानदेव विचारतायत, गुरुदादा, तुम्ही कशाबद्दल विचार करत आहात? काही काळजी आहे का? ज्ञाना, कोणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मनुष्याला त्या क्षणी जे योग्य वाटतं तसं तो वागत असतो. परंतु माणसाला दूर करणारी अशी ही सिद्धी काय उपयोगाची? आपण कोणापेक्षा तरी श्रेष्ठ आहोत हे सतत सिद्ध करावं असं वाटणं, याच भावनेतून हे वर्तन घडत असावं. हो ज्ञाना, चांगदेवाच्या मनी ही भावना नक्कीच आहे खरी. परंतु त्यानं मुक्ताईने दिलेले आत्मज्ञान फक्त केवळ ऐकले आहे. ते शब्दापुरते मर्यादित राहिले आहे. त्याची चांगदेवाला अनुभूती नाही. म्हणून मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अहंकार लपून बसतो आणि जिथे अहंकार असतो तिथे हरीचा वास कधीच नसतो. असे म्हणत दोघेही झोपी जातात. पहाट झालेली आहे. निवृत्तीनाथ सकाळी लवकरच उठून बाहेर गेलेले असतात. सांगदेवा, जा नदीवरून पाणी घेऊन ये. होय गुरुवानी, मी पाणी घेऊन येतो. कुठे चाललाय देवा? नदीवरून पाणी आणायला चाललोय. मी आणतो पाणी. तू जा परत बाकीचं काम कर. आणि ज्ञानदेव बराच वेळ काम त्यांचं करतायत. काम सगळं उरकलेलं असतं, पण अजूनही निवृत्तीनाथ परत आलेले नसतात. सांगदेवा, गुरुदादा कुठे आहे? माझ्या सिद्धीने मी पाहतो. लगेच त्यांचा ठाव ठिकाणा लागेल. शिवहम 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 शिवहम. दिसला का गुरुदादा? नाही ज्ञानेश्वरा, असं कळवतोय. असं कधी होत नाही. माझ्या सिद्धीचा उपयोग होत नाहीये. चला आपण गुरुदादाला शोधूया. हा तो योगी आहे ना? थांब सांगदेवा. हे योगी महाराज, माझा गुरुदादा कुठे हे आपणास ठाऊक आहे का?
हो, त्याने माझ्या सिद्धीमध्ये रेट आणला म्हणून मी त्याला दोष केले आहे आणि मी माझ्या सिद्धीने त्याला परत मनुष्य देऊ शकतो. काय करावे लागेल? करेल. माझ्या गुरुत्वासाठी मी कोणतेही कार्य करेल. एक काय पाठ पाणी कर आणि तिच्या सहमतीने तिचे दूध काढ आणि तिच्या सहमतीने तिचे दूध काढ आणि बेलपत्र वाहून पेंडीवरती अभिषेक व्हा. इतकेच? हे कार्य तर मी सहज पार पडू शकतो. चांगदेव शेजारच्याच गावी गाय शोधायला जात आहेत. तिथे एका शेतकऱ्याला गाय चरताना पाहतायत आणि विचारतायत, बालका, ही गाय मला हवी आहे. मी महायोगी चांगदेव, मला ही गाय हवी आहे दिवसभर चालण्यासाठी. काय गंमत करता गरीबाची तुम्ही आणि महादेव चांगदेव. बरं, बदल्यात काय घेणार तुम्ही? माझ्या सद्गुरूंनी मला एक कार्य सांगितले आहे. ते कार्य पार पाडण्यासाठी मला ही गाय हवी आहे. त्याच्या मोबदल्यात मला काही नको. अरे काय मी बोलावलं तसं तुम्ही काही करता का? मला फसवता काय? या जगात मोल घेत त्याच्यावर कुणीच कोणाला मदत करत नसतं आणि तुम्ही हे करताय म्हणजे नक्कीच तुम्ही बहुरूप असणार. काय? माझी गाय पण विचार दिसतोय. काय? माझ्या सिद्धीने माझ्या 1000 गाई निर्माण करू शकतो. करा की 1000 गाई? माझी कशाला गाय पाहिजे? माझी एक लाखाची एक गाय आवडती गाय तुम्हाला देऊ मी? निघायत ना, चला कटा. असा बराच वेळ निघून जातो. कोणीही चांगदेवांना गाय द्यायला तयार होत नाही. निराश होऊन चांगदेव महाराज चांगदेव महाराज ज्ञानदादाकडे परत आलेले आहेत. माऊली, माझ्यावर विश्वास ठेवून मला कोणीही गाय देत नाही. कोणतीही गोमाता तुझा स्वीकार करत नाही. आता माझ्या सिद्धीशिवाय माझ्याजवळ काही नाही. म्हणून काय आता सिद्धीचा वापर करणार? माझ्याजवळ दुसरा कोणता मार्गच नाहीये. चला, मी तुम्हाला गाय मिळवून देतो. इकडे येत आहेत. दादा, हे योगीराज चांगदेव यांना अत्यंत महत्वाच्या कार्यासाठी गाय पाहिजे. मिळेल का? ज्ञानेश्वर माऊली, साक्षात ज्ञानेश्वर माऊली. धन्य झालो, बरोबर झालो, धन्य झालो. बोला, माझ्या 3 गाय. तुम्हाला कोणती गाय देऊ? आणि तुम्हाला मदत करणार नाही, तुम्हाला सहाय्य करणार नाही. मला 7 जन्माचं पुण्य मिळेल. माझी कोणती गाय घेऊन जावा. पुढे चांगदेव महाराज गायीला दिवसभर चारा पाणी करतात. गाय सुद्धा प्रसन्नतेने चारा खाते आणि संध्याकाळ झालेली असते. चांगदेव महाराज तिचा दूध काढण्याचा प्रयत्न करतात, पण गाय मात्र आता त्यांना जवळ येऊ देत नाही. असं का होतंय? गायी दूध देत नाहीये. आता काय करू? गुरुमाईंना बोलवतो. गुरुमाईंना विचारतो, गुरुमाई, गुरुमाई, गुरुमाई. बोल चांगदेवा, काय झालं? गुरुमाई, आपण सर्व जाणता निवृत्तीनाथावर जी आपत्ती कोसळली आहे ती माझ्यामुळेच. मी अपराधी आहे असा विचार मनात येऊन माझं मन अस्वस्थ झालंय. अस्वस्थ मन नव्या मार्गाचा शोध घेत असतं. आजवर तू जे काही शिकलास, जे काही ऐकलंस, त्याचा सार उघडण्याचा हा काळ आहे. चांगदेवा, ही तुझी परीक्षा समज. गोमाता दूध देत नाहीये, काय करू? अवकाशातून या शिवशंकरला अभिषेक करू शकतो मी. माझ्या सिद्धीने हे सर्व शक्य आहे. पण एक कोड उलगडत नाहीये. सकाळपासून शांत असलेली गोमाता आता ऐकत नाही. अरे चांगया, देहाच्या डोळ्याने नाही तर मनाच्या डोळ्याने बघ, तुला मार्ग दिसेल. गोमाता म्हणालास ना, शरण आलेल्या बालकाला आणि अहंकार गळून पडलेल्या लेकराला आई कधीच दूर लोटत नाही. गोमाता, गोमाता,
मला मदत कर माते. मी सर्वस्वी तुझ्या चरणी दीन होऊन प्रार्थना करतोय. चांगदेव महाराजांना शरण आलेले पाहून गाय प्रसन्न झाली आणि तिने चांगदेवांना प्रसन्नतेने दूध दिलेलं आहे. हे दूध आणि बेलपत्र घेऊन चांगदेव महाराज दुधाचा अभिषेक करतायत. हे साधू महाराज, आपण जे कार्य सांगितलं होतं ते मी पूर्ण केले आहे. आता माझ्या निवृत्तनाथांना वृक्षणीतून मुक्त करा. ते निवृत्तीला मुक्त करण्यात तयार आहे, पण त्याला काय सांगायचं ते नीट आहे. चांगदेवा, सिद्धी हे मानवाला मिळाले एक वरदान आहे. जरी त्याने ते तपश्चर्या करून मिळवले असले तरी त्यावर त्याचा अधिकार नसतो. जरी त्याने ते प्रयत्न करून मिळवले असले तरीही त्यावर त्याचा अधिकार नसतो. आणि ही जी व्यक्ती जाणत नाही त्याच्या सहाय्याने मला मुक्त व्हायचे नाही. मला माफ करा. गुरुमाईने जे ज्ञान सांगितलं होतं ते आता मला कळलं. मला ज्ञान झालं होतं पण ते माझ्या आचरणात आलं नाही. इथून पुढे अशी चूक होणार नाही. चांगदेवा, हे कार्य तू तात्पर्यच केले पण केले. मी तुझ्या निवृत्तीला मुक्त करण्यास तयार आहे. हे योगी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून गहिनीनाथ असतात. गहिनीनाथ म्हणजे निवृत्तीनाथांचे गुरु. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि चांगदेव महाराज गहिनीनाथांना नमस्कार करून पुढच्या प्रवासासाठी निघतात. मग या कथेतून तुला काय समजलं? तर एक साधू येतात. ते साधू आल्यानंतर ते चांगदेवाची परीक्षा घेतात. त्याचा अहंकार नाहीसा करतात. ते कुठली परीक्षा घेतात बरं? आता इथे एक परीक्षा नव्हती, असे काय? ते जे महाराज होते, साधू होते, ते गहिनीनाथ महाराज होते आणि त्यांनी 3 परीक्षा घेतल्या. पहिली परीक्षा चांगदेव महाराजांची. जसं तू सांगितलंस की सिद्धिविना कार्य करून त्यांच्यामध्ये समर्पण भाव आणला, ही पहिली परीक्षा. दुसरी परीक्षा होती निवृत्ती महाराजांची. म्हणजे आता ते वृक्ष योनीमध्ये आहेत आणि त्यांना मुक्त होण्याची संधी भेटली. पण मुक्त कोणाकडून व्हावं ह्याचा विवेक जागृत करून निवृत्तीनाथांनी त्यावेळी नाकारलं. ही परीक्षा होती निवृत्तीनाथांची. आणि तिसरी परीक्षा होती ज्ञानदेव महाराजांची. म्हणजे आता आपले सद्गुरू मनुष्य योनीत नाहीत. मग अशा वेळी हतबल न होता त्यांनी सगळे प्रसंग ते सामोरे गेले. अशा प्रकारे गहिनीनाथ महाराजांनी 3 परीक्षा घेतल्या. म्हणायचं की चांगदेवानी सिद्धीचा उपयोग करायचा नाही का? सिद्धी ही ईश्वराची देणगी आहे. सिद्धीचा उपयोग करायचा, पण कशासाठी? जनकल्याणासाठी करायचा, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. योगी बनणे चुकीचं आहे का? योगी बनणे चुकीचं नाहीये. म्हणजे योगीचे 4 प्रकार असतात. पहिले प्रकारचे योगी जे नेहमी देहावर असतात आणि देहाची साधना करतात. दुसरे प्रकारचे योगी जे देहावर नसतात आणि आत्मशोधाच्या प्रयत्नात असतात. तिसरे प्रकारचे योगी जे आत्म जो आनंद आहे ते घेण्यात लीन असतात. त्यांना बाकी बाहेर काय चाललंय त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. मात्र चौथे प्रकारचे योगी म्हणजे संत. हे सर्व आत्म आनंद, ब्रह्मस्वरूप हे सगळं ते गिळून परत देव, देश आणि धर्मासाठी कार्य करतात. म्हणून चौथ्या प्रकारचे योगी म्हणणे योग्य आहे. मी तर असं वाचलं की देशाला सीमा असतात, त्याला एक लिमिट आहे त्या सीमेच्या देशा संदर्भात. मग खरा देव आणि खरा देश कुठला, नक्की मानायचा कुठला देश? देशाला आधी सीमा नव्हत्या. म्हणजे अखंड भारत. आपला सनातन धर्म काय सांगतो? जसं माऊली म्हणतात, ब्रह्मविद्येचा सकाळ होऊ द्या जगावरी. जगावरी सांगितलंय, भारत देशावर सांगितलंय का? नाही. सुरुवातीपासून संतांनी कधी सीमेरेषेबद्दल विचारच नाही केला. कारण सनातन धर्म हा पूर्ण विश्वाचा आहे. मात्र बाहेरून अधर्मीयांनी आक्रमण करून अखंड भारताचे तुकडे तुकडे केले आणि त्यामुळे आता आपल्या ह्या सीमेची रक्षा आपल्याला करावी लागते. कारण जर आपण आता सीमेची रक्षा केली नाही तर भारत देश सुद्धा राहणार नाही. आणि भारत देश हा सनातन धर्माचा मूळ आहे. त्यामुळे भारत देश राहिला तर सनातन धर्म राहील. आणि देश म्हणजे फक्त माती दगड असं नव्हे. म्हणजे सनातन धर्माप्रमाणे आपण भारतामध्ये
वृक्षांना, नद्यांना, डोंगरांना सगळ्यांना देवाचं रूप म्हणतो नाही का. म्हणजे गंगा मा, सरस्वती मा असं नाही का. वृक्षांना सुद्धा आपण देवाचं रूप म्हणतो. आणि मग हे सगळं जपलं पाहिजे ही भावना प्रत्येक देशातल्या नागरिकाची आहे. आणि ही भावना जागृत कोण करतो तर ही भावना धर्म जागृत करतो. सनातन धर्म ही भावना आपल्या प्रत्येक देशातल्या नागरिकांमध्ये जागृत करतो. आणि त्यामुळं आपण हे सगळं कार्य देवाचं रूप म्हणून करत असतो. आता तू धर्म म्हणालास ना, तसं धर्म एकच आहे, सनातन धर्म. मात्र काळानुसार धर्म आचरण बदलत आलंय. म्हणजे 12व्या शतकात जेव्हा विठ्ठलपंतांनी देहत्याग केला तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांना एक प्रश्न विचारला की आता आपल्याला शुद्धीपत्र घेतलं पाहिजे. तेव्हा मात्र निवृत्तीनाथ म्हणतात, भगवंताच्या ह्या अविनाशी स्वरूपात आपण राहत आहोत, मग आपल्याला शुद्धीपत्राची काय गरज. अशा वेळी ज्ञानेश्वर माऊली त्यांना सांगतात की आताची जी लोक आहेत, जी धर्म मार्तंड आहेत, त्यांनी कर्मकांडाने हे धर्माला अधर्म करून टाकलाय. म्हणजे समाजात चुकीचे कर्मकांड सांगून अधर्म केले जात आहे. आणि जर आपण हे बघत बसू तर आपल्याकडून सुद्धा अधर्म होईल. त्यासाठी आपल्याला समाजात गेलं पाहिजे, म्हणून शुद्धीपत्र घेतलं पाहिजे. आणि शुद्धीपत्र घेऊन आपल्याला हा धर्म प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा आहे, असं ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावेळी धर्माचरण करून धर्म वाचवला. पुढे 16व्या शतकात शिवाजी महाराजांनी वेगळ्या प्रकारे धर्माचरण करून धर्म वाचवला. 16व्या शतकात शिवाजी महाराजांनी जो धर्म आचरण केले, त्या धर्मात आचरण केलं, तो कोणता धर्म आणि तो धर्म त्यांना कोणी सांगितला. शिवाजी महाराजांचे 2 गुरु आहेत. पहिले मा जिजाऊ ज्यांनी कुलधर्म त्यांना सांगितला, आणि दुसरे संत तुकाराम महाराज ज्यांनी त्यांना सनातन धर्म सांगितला. आता तू परत डोळे झाक. आता मी तुला धर्माची एक कथा दाखवतो. त्यातून तुझं देश आणि धर्मावरचे प्रश्न सगळे मिटतील. परमेश्वराचे अवतार स्थान, ऋषी मुनींचे तपस्थान, धर्म, अर्थ आणि अध्यात्म यांचे दिव्य स्थान म्हणजे भारत. या सुवर्णभूमीवर परकीय आक्रमकांच्या टोळ्या ठाण मांडून बसल्या आहेत. आत्मविस्मृत झालेल्या या देशात परकीय सत्ता, जुलूम यांचे भयानक तांडव सुरू झाले. अशा वेळी सह्याद्रीच्या शिखराला डोके टेकून हताश पडलेल्या महाराष्ट्राच्या मांडीवर शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वैद्य 3 शके 1552 रोजी सायंकाळी शिवाजी राजांचा जन्म झाला. अगदी गर्भात असल्यापासून जिजाऊ माऊलींनी शिवबावर देव, देश आणि धर्माचे संस्कार केले. आता आपण शिवाजी महाराजांच्या बालपणीचा हा प्रसंग पाहणार आहोत. शिवाजी महाराज पहाटे लवकरच उठून आईसाहेबांच्या भेटीसाठी आलेले आहेत. आई साहेब नमस्कार करतो. यशस्वी हो. चला आपण गोमातेची पूजा करूया. आई साहेब तुम्ही रोज गायची पूजा करता. श्रीकृष्णालाही गाय आवडतात. असं काय आहे गायीमध्ये की सगळी लोक तिची पूजा करतात. बाळराजे, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. गाय आपली माता आहे म्हणून आपण तिला गोमाता म्हणतो. ती जिथे असते तिथे जिथे वास करते ते ठिकाण अगदी पवित्र होते आणि तिच्याकडे पाहिल्यावर वात्सल्याने प्रेम दाटून येते आणि मन अगदी प्रसन्न होते. म्हणून गायीला कधी पशु समजू नये, आणि कारण ते भगवंताचंच एक रूप आहे. चला तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. त्र्यंबकासुर नावाचा राक्षस होता. त्याने त्रिदेवांना म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांना प्रसन्न करून वर मागून घेतला. ब्रह्मदेवाकडून तुमच्यासारखी सृष्टी निर्माण करता यावी असा वर मागितला.
महेशाकडून माझा मृत्यू कोणत्याही शस्त्राने होणार नाही असा वर मागितला आणि विष्णूकडून मला कोणीही कुठेही लपले असेल तर मला लगेच कळावे असा वर मागितला. तंबकासुराने काय केले, महेशाकडून जे वर मिळालेलं त्याचा दुरुपयोग करायला सुरुवात केली आणि सर्व देवांविरुद्ध युद्ध पुकारलं. देवांनाही कळेना काय करावं ते, म्हणून त्यांनी मारुतीरायाकडे धाव घेतली. मारुतीरायाने कामधेनू मातेला विनंती केली आणि 33 कोटी देवांना गायीच्या शरीरामध्ये प्रवेश करायला सांगितला आणि सर्व देवदेवता सुरक्षित झाले. ही सगळी हकीकत तंबकासुराला कळाली आणि रागाने त्यांनी सर्व पृथ्वीवरील गायी पाताळात नेऊन ठेवल्या आणि त्यामुळे आणि राक्षसांना त्यांनी गायीचं रूप घेऊन पृथ्वीवर पाठवलं. त्याला यज्ञ करून या सगळ्या गायींची आहुती द्यायची होती आणि सर्व देवी देवतांची शक्ती त्याला हवी होती. परंतु पृथ्वीचं संतुलन राहावं आणि या सर्व देवी देवतांचं संरक्षण व्हावं म्हणून कामधेनू मातेने स्वतःच्या शिंगाने तंबकासुराचा वध केला आणि सर्व देवतांना सुरक्षित केले. म्हणून बाळराजे गायींची पूजा केली की 33 कोटी देवांची पूजा केल्यासारखं आहे. म्हणून आपल्याला या गोमातेचे संरक्षण करणं आणि संगोपन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आईसाहेब, खूप छान गोष्ट होती. बाळराजे, गोष्टी फक्त सांगण्यासाठी नसतात, त्याच्यातून बोध घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी असतात. तुम्ही काय बोध घेतलात बरं? माणसाने आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे, धर्माचं आचरण केलं पाहिजे. शाबास, तुम्हालाही असाच पराक्रम करायचा आहे. जसं श्रीरामांनी आणि भगवान श्रीकृष्णांनी मनुष्य रूपी अवतार घेऊन स्वतःचाही उद्धार, सद्गुरूंना शरण जाऊन स्वतःचाही उद्धार करून घेतला आणि समाजाचाही उद्धार केला. आईसाहेब, आमच्या जन्माचं उद्दिष्ट काय आहे? बाळराजे, तुमचा जन्म हा देव देश धर्मासाठी झालेला आहे. तुमचा जन्म हा देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठीच झालेला आहे. परकीयांच्या गुलामगिरीतून तुम्हाला या समाजाला मुक्त करायचे आहे. आहेत तर परकीय, पण स्वतःला स्वालक समजणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. आहेत तर परकीय, पण स्वतः त्या समाजाला अत्याचाराच्या या जाळ्यातून तुम्हाला मुक्त करायचे आहे. त्यांनी आपली मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्तींची विटंबना केली, आपल्या गोमातेची कत्तल केली आणि एवढंच नव्हे तर आया बहिणीची आबरू लुटणाऱ्यांचे हात धडापासून वेगळे करून तुम्हाला या मराठ्यांचे साम्राज्य उभे करायचे आहे. हा पिकवावा आपण आणि कणगी भरावी बादशहाची, घाम गळावा आपण आणि पोट भरावं त्या बादशहाने. तुम्हाला या समाजाला या लाचारीतून मुक्त करून मराठ्यांचे साम्राज्य उभे करायचे आहे. आम्ही आमचा प्राण देव देश धर्मासाठी पणाला लावू. हर हर. आणि शिवाजी महाराज नतमस्तक झाले. महाराज, आपले हे वैराग्य बघून माझा कंठ दाटून आला, पूर भरून आला. त्या भौतिक मोहमायेच्या जंजाळापासून आपण किती अलिप्त आहात, आपण किती समाधानी आहात महाराज. पांडुरंगाने फार सुंदर सृष्टी निर्माण केली. तिच्याकडे न पाहता, तिची सेवा न करता नातेवाईक, पोरबाळ यांच्याकडे सगळी धाव घेत आहे. त्यांच्याकडे आपल्याला मोहमायाच्या जाळ्यातून बाजूला व्हायला पाहिजे. हे झाड, ही पशुपक्षी हे आपले खरे सगळे सोयरे. वृक्ष वल्यामा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वारे आळवेते, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाये. निसर्ग सेवा करणं हे प्रत्येक माणसाचं परम कर्तव्य आहे. निसर्ग हे वृक्ष आपण जपले पाहिजे, यांची काळजी घेतली पाहिजे. नात्याच्या मोहात अडकण्यापेक्षा झाड हे शिवाचं रूप आहे. झाड हे म्हणजे शिवाचं रूप, कंठी अमृत धारण करून सर्वांना अमृत पाजणारे हे झाड आपण जपली पाहिजे. आपल्या
मावळ्यांना सह्याद्रीत सुरक्षित ठेवणारी झाडं हे आपल्याला राखायला हवी शिवबा, ते राखायला हवी. परत जा तुम्ही आणि सांगा आऊसाहेबांना, आम्ही आता येत नाही. आम्हाला ईश्वर तेजाची प्राप्ती करून घ्यायची आहे. महाराज, आता मी तुमचा दास बनून येथेच राहणार आहे. कुळधर्म ज्ञान, कुळधर्म साधन, कुळधर्म निदान, परलोकीचे कुळधर्म महत्व, कुळधर्म मान, कुळधर्म साधन, परलोकी. तुका म्हणे कुळधर्म दावी देही देव, तुका म्हणे कुळधर्म दावी देही देव. यदा विध भाव जरी होय, यथा विधी भाव जरी होय. महाराज, तुम्ही क्षत्रिय आहात. क्षत्रिय धर्माचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. शत्रूशी लढून देश देव धर्माचं रक्षण करणं हा तुमचा राजधर्म आहे. शत्रूशी लढताना आपलं संरक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कुळ म्हणजे कुळ धर्मानुसार ज्ञान प्राप्त करून त्याला साधन बनवून कुळ धर्माप्रमाणे आचरण केलं तर ईश्वराचा अनुभव होईल. कुळ म्हणजे गुण, कुळ म्हणजे गुणाचं शरीराचं गुण, ते गुण तुम्हाला प्राप्त आहे. त्याचं साधन बनवून जनकल्याणाचं कार्य करणं म्हणजे कुळ धर्म. कुळ धर्म म्हणजे भक्ती आहे. कुळ धर्म म्हणजे गती आहे. कुळ धर्म हे परोपकार आहे. कुळ धर्म हे दया आहे. याचा कुळ धर्माचं आचरण केला तर तुम्हाला ईश्वराचा अनुभव येईल. कुळ धर्मामध्ये आचरण करताना मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नाम आलं पाहिजे. पण महाराज, या कुळ धर्माचं आचरण करत असताना मी ईश्वर तेजाची प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही. असं नाही महाराज, आपल्याला धर्मानुसार दिलेले कर्म कर्तव्य पार पाडत संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. कर्म कर्तव्य करत मनुष्यानं ईश्वर तेजा प्राप्तीसाठी सोपा आणि साधा मार्ग म्हणजे नाम घेता उठा उठे, नाम घेता उठा उठे, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पाये पडे मिठी, विठ्ठल पाये पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू माणिक करशी काही, जे तू करशी आणिक काही. हाकारोनी सांगे तुका, हाकारोनी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. तुमच्या ज्ञान अमृताने मी तृप्त झालो आहे. महाराज, तसं नाही. कुळ धर्माचं आचरण करत दिलेले कर्म कर्तव्य पार पाडत नाम घेतलं पाहिजे. नाम घेतलं पांडुरंग पांडुरंग. पुढे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यांनी स्वराज्याची स्थापना करून श्रींची इच्छा पूर्ण केली आणि हे सर्व करत असताना त्यांनी निसर्गपूरक विकास घडवून आणला. सुरक्षेच्या दृष्टीने स्वराज्याचे साम्राज्य आणि सामर्थ्य वाढवावे यासाठी किल्ले ताब्यात घेतले. किल्ल्यावर पाण्याची शाश्वत व्यवस्था व्हावी म्हणून वड, पिंपळ, उंबर, जांभूळ इत्यादी झाडे लावून पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण होईल अशी व्यवस्था केली. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ओले मुळ थोडे खडकाचे अंग. यातील सिद्धांताप्रमाणे वृक्ष संवर्धन करून जलसंवर्धन घडवून आणले. यातून इतर जीवांचेही संवर्धन झाले आणि नैसर्गिकरित्या जंगल निर्मितीची प्रक्रिया चालू राहील यासाठी महाराजांनी अनेक योजना राबवल्या. मग या कथेतून तुला काय समजलं? महाराज, कथा छान होती, प्रसंग छान होते. सगळं म्हणजे जो परमार्थ आहे तो काय एका ठिकाणी बसून करायची गोष्ट नाही. चिंतन करताना एका ठिकाणी बसलं की ती एका ठिकाणी जात. पण ह्यातून समजलं काय
की जे कार्य करायचंय संतांच्या कृपेने कार्य करायचंय, ते कुणासाठी? देव देश धर्मासाठी कार्य करायचंय. म्हणजे तुला सर्व प्रश्नांची उत्तरं सापडली खरी महाराज. तरी पण एक आहेच प्रश्न महाराज अजून शिल्लक. काय? माझ्यासाठी 21व्या शतकात खरा धर्म कुठला? तुझा प्रश्न बरोबर आहे, कारण ह्या विज्ञान युगात आज पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय. म्हणजे भूमाता, गोमाता, जल, वृक्ष, डोंगर हे सगळं नामशेष होत चालले. प्रगतीच्या खाली आपण हे जे देवाची देणगी आहे ते सगळे नामशेष करत चाललो. मग आता ह्याचं संवर्धन करणं हे आजच्या युगातील धर्म आहे. म्हणजे वृक्ष संवर्धन, जल संवर्धन हे कार्य, गो संवर्धन हे सर्व कार्य ईश्वरी कार्य आहे आणि हेच धर्माचं कार्य आहे. त्यामुळे ह्या युगात हे सर्व धर्मच आहे. मी कुठला आणि काय म्हणजे मला कळलं नाही की मी इथे एका डोंगरावर बसलो आणि तुम्ही अचानक आला आणि मला सगळं एवढं समजून सांगितलं. म्हणजे मला काही उद्देश कळला नाही, पण समजलं सगळं. आणि दुसरं एक छोटं अजूनही मनात एक प्रश्न आहेच माझ्या, की तुमचं खरं रूप काय आहे? अजूनही तू रूपातच अडकलायस. आणि हे जे विश्व कल्याणाचं कार्य आहे ह्याच्यासाठी आधी ते विश्व कल्याणाचं, ह्या विश्वदर्शनाचा अनुभव झाला पाहिजे. त्यासाठी तुला सद्गुरू करून घेतला पाहिजे. सद्गुरूच्या दिव्य दृष्टीने तुला हे दिव्य दर्शन होईल आणि तेव्हा तू विश्व कल्याणाच्या कार्याला लागशील. आणि माझं इथं येण्याचा प्रसंग म्हणजे हे ईश्वरातच समजावं. आणि हा संदेश फक्त युवासाठी नाही, तर हा संदेश प्रत्येक विश्वात्मदेव मंडळीसाठी आहे. म्हणजे त्रेता युगामध्ये जसं भगवान श्रीरामांनी वानरसेनाकडून व इतर प्राण्यांकडून, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गोपालांकडून, तसंच 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळेकडून जे धर्माचं कार्य करून घेतलंय तेच कार्य सच्चिदानंद श्रीपाल बाबा आपल्या सर्व विश्वात्मदेव मंडळीकडून करून घेत आहेत. म्हणून आता हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण सर्व विश्वात्मदेव मंडळींनी हे जे राजाराम बाबांनी सुरू केलेलं धर्माचं कार्य आहे त्या कार्यात आपण सर्वांनी सामील व्हावं. हर 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 महादेव. शंभो शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिव शंभो. जय शिव शंभो. जय शिव शंभो. जय शिव शंभो. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय सद्गुरुनाथ. जय सद्गुरुनाथ. जय सद्गुरुनाथ. जय सद्गुरुनाथ. जय गोमाता. जय गोमाता. जय गोमाता. जय गोमाता. जय श्रीपाद. जय श्रीपाद. जय श्रीपाद. जय श्रीपाद. भारत माता की जय. भारत माता की जय. सक्रिय व्हा, कार्यात सक्रिय व्हा आणि हीच भक्ती आहे. नुसतं देव म्हणून पंढरपूरच्या वाऱ्या करून तुम्हाला ईश्वरची प्राप्ती होणार नाही. याच पद्धतीने येणे उपाय बंद भरले त्या पद्धतीचं मला भरला. इथं कुठं योगात गेलं नाही, कुठं यमाला गेलं नाही. मौलची उभी काय ही इथला बोलल्या येणे उपाय बंद भरले. ह्या पद्धतीने माझं भजन करा, ह्या पद्धतीने माझी सेवा करा. त्याचा मग तुला उतर हवे. नाही तर नुसतं आपलं ते मावलं बाबा मुला खाली जरा तसे आपलं चाललंय काय परवा पप्पा उठले, कोण वाऱ्याने उठले, कोण काय उठले. ह्या निसर्ग संवर्धनामध्ये गोपालनामध्ये लक्ष द्या. झाडं वाढवा, वृक्ष वाढवा, गायीची संख्या वाढवा. येणे उपाय बंद झाले. आता पुन्हा ही मूवी मला फार दिवसाची मूवी आठवली होते. आज हा प्रसंग बघून की मला या मूवी सुरुवात झालं. ह्या पद्धतीनं माझं भय झालं पाहिजे. भगवंत सांगतो ह्या पद्धतीने माझं भय झालं. त्यांनी मला सर्वांना मी बसला, ऐकला, मन लावून ऐकताय. कुठं तुझ्या घुसाले काय तुमच्या मनाला चाले आपण करतो काय करत होतो आणि काय करायला पाहिजे नाही काय हे परिवर्तन आहे. हे परिवर्तन आहे झालं पाहिजे.